सैराट चित्रपट आठवला की डोळ्यासमोर येतात ते आरची, परशा, लंगड्या, सल्ल्या. चित्रपटातील ही पात्र आणि ती भूमिका साकारणारे कलाकार तुफान लोकप्रिय ठरले. या ना त्या कारणामुळे सर्वांचीच चर्चा होत असते. या चित्रपटात लंगड्याची भूमिका अभिनेता तानाजी गळगुंडेने साकारली होती. तुम्हाला माहिती आहे का त्याच्या या पहिल्या सिनेमासाठी किती रुपये मानधन मिळाले होते? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. सिने इंडस्ट्रीत येण्यापूर्वी तो शेतात सुद्धा काम करत होता आणि सोबत सोबत कॉलेज सुद्धा करत होता. सैराटमुळे त्याचं आयुष्य बदलल्याचं तो सांगतो. सैराट नंतर त्याने आणखी काही सिनेमात काम केलं. त्याला सैराट सिनेमासाठी फक्त 25,000 रुपये मानधन मिळाले होते. ते देखील त्याने स्वतःसाठी न वापरता मित्राला दिले. त्याचं कारण सुद्धा असंच काहीसं होतं. सैराट नंतर मिळालेल्या सिनेमातून त्याने त्याच्या पायाची सर्जरी केली. याबद्दल तानाजी म्हटला, आधी मी वाळू उचलायचो तेव्हा 300 रुपये मिळायचे. सैराट चित्रपटासाठी मला 25,000चा चेक मिळाला होता. तो मी मित्राच्या नावाने त्याच्याकडे दिला होता. त्यावेळी त्या मित्राला पैशांची फार गरज होती. ते 25,000 रुपये मी अजूनही त्याच्याकडून परत मागितले नाहीत. सैराट चित्रपटानंतर मला काही चित्रपट मिळाले. पायात गॅप असल्यामुळे त्यावर 8 सर्जऱ्या केल्या. मिळालेल्या पैशातून गावच्या शेतीत सुधारणा केली. आता मला चित्रपटात जरी काम नाही मिळालं तरी सुद्धा मी गावच्या शेतीत काम करू शकतो, असं तानाजी म्हटला. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना तानाजी गळगुंडे याच्याविषयी काय वाटतं? कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.